धन्यवाद। तो सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का कुत्ते भाव की चषक 2022 आयोजक जय हनुमान क्रिकेट क्लब धुलवड़ की जानिब से आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन और दूसरे दिन में होने वाला पहली फेरी का दूसरा मुकाबला श्री सोमजाई शेनवई विपक्ष नवनाथ 11 पालखार दोनों टीम के दरमियान होता हुआ क्रिकेट का घमासान युद्ध गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज नवीन म्हात्रे। तो स्ट्राइक पे मनीष देशमुख और नॉन स्ट्राइक उनका साथ देंगे विनय देशमुख। पहला P1 मैंडेटरी पावर प्ले का शतक लेकर आते हुए नवीन म्हात्रे अपने ओर की पहली गेंद राइट अप राउंड विकेट। और ये देखिए नजाकत बड़ा स्ट्रोक मनीष देशमुख कलाइयों का इस्तेमाल किया, रूम बढ़ाकर खेल दिया, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के पार संजीवनी चौकार। तो यहाँ पर पावर प्ले के पहली षटक के ऊपर पहली गेंद के ऊपर के बल्लेबाज मनीष देशमुख ने अपने इरादे स्पष्ट किए और अक्सर कहा जाता है अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। मनीष देशमुख पावर प्ले के षटक में लाजवाब बल्लेबाजी करे और वही तोड़ फोड़ बल्लेबाजी करते हुए डीजे को मौका। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर चौवा लगाया बल्लेबाज मनीष देशमुख ने अपने टीम के लिए 8 रन जोड़ा लिए। पावर प्ले के षटक में 2 गेंदों पर 2 बड़े प्रहार किए बल्लेबाज मनीष देशमुख ने और स्कोर जा पहुंचा 8 रन। नवीन म्हात्रे के ऊपर थोड़ा सा मनोवैज्ञानिक प्रेशर डाले तो कहां डाले गेंद को इस दुविधा में। तीसरी गेंद के ऊपर दांडी गुल खंबा उखाड़ दिया, यू मिस आई डेफिनेटली हिट, खंबा उखाड़ते हुए डीजे को मौका। बल्लेबाज मनीष देशमुख आउट होने के बाद नए बल्लेबाज संदीप देशमुख मैदान पर नमूद होते हुए पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर चौवा, तीसरी गेंद पर चौवा जड़ने का प्रयास था पर गेंदबाज ने कम बैक किया और बड़ी मछली को जाल में फांस दिया और मनीष देशमुख के बल्लेबाजी का खात्मा करते हुए यहां पर ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज नवीन म्हात्रे। नए बल्लेबाज स्ट्राइक पर संदीप देशमुख सैंडी नाम से प्रचलित शेनवई गांव के एक स्टार फील्ड खिलाड़ी आज इस प्रतियोगिता में। और इस बार देखिए स्क्वायर कट किया, बैकफुट पर जाकर हल किया तो स्टन किया था, गेंद को ढकेल दिया डीप एक्स्ट्रा पर इस बार देखिए खराब थ्रो विकेट कीपर द्वारा जहां पर 1 रन की गुंजाइश थी वहां पर 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रनों की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन। क्रिकेट का गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर इनका जर्सी नंबर 10 स्कोर बोर्ड पर आता हुआ 1 विकेट की नुकसान पर फिर से एक बार विनय म्हात्रे पावर प्ले की P1 का गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पे संदीप इस बार हल्का तो स्टीयर करना चाहते थे डेंजर जोन में। यहां पर विनय देशमुख क्या अपील होता हुआ पर उस अपील को नकारा होगा। क्या अंपायर का डिसीजन अभी भी पेंडिंग, दिल की धड़कनें। और अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं, अंपायर डिसीजन इज फेयर नॉट आउट। यहां पर बल्लेबाज विनय देशमुख डेंजर जोन में जरूरते पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया विनय देशमुख का। विनय फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर
इस बार नवीन थोड़े से ऑफ स्टंप से बाहर भटकते हुए आना था, नागोटना पहुंच गए रोहा। इस तरह की गेंद डाली गेंदबाज नवीन मात्रे ने अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार नवीन मात्रे सैंडी के लिए इस बार पदतालिका का वापर किया, फुटवर्क का इस्तेमाल किया, आगे आकर खेलकर डांसिंग डाउन 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ युवराज सिंह, जिन्होंने 12 नंबर का जर्सी परिधान किया और इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों में 6 छक्के लगाने का इतिहास। मैच फास्ट लिया जाए प्लीज। बैंडेड तो यहां पर एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज नवनाथ 11 पालखार की जानिब से बंड्या मात्रे। तो बंड्या मात्रे गेंदबाजी के लिए आते हुए 33 नंबर की जर्सी परिधान किए हुए स्ट्राइक पे संदीप, नॉन स्ट्राइक पे विनय। एक ओवर की समाप्ति के बाद श्री सोमदाई शेनवई टीम ने 1 विकेट के नुकसान पर 12 रन जरूर बना लिए। तो दूसरा पावर प्ले P2 पावर प्ले का शतक लेकर आते हुए गेंदबाज बंड्या मात्रे और स्ट्राइक पे सैंडी। गेंदबाजी मार्ग पर बंड्या अपने ओर की पहली गेंद। इस बार अच्छी गेंद, नजाकत बड़ा स्कूप शॉट खेलने का प्रयास, पर इस बार बाल बाल बचे। यहां पर खराब थ्रो, लक्ष्य विचलित अपघात निश्चित ऐसा कहा जाता है, पर खराब थ्रो के कारण यहां पर लाइफ लाइन मिलती भी बल्लेबाज संदीप देशमुख को। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट की नुकसान पर। पहली बार स्ट्राइक पर नमूद होते हुए बल्लेबाज विनय देशमुख। तो देखना है विनय देशमुख पहली गेंद का सामना किस तरह से करेंगे या बल्लेबाज को रोकने में कामयाब होंगे। गेंदबाज बंड्या मात्रे, नवनाथ 11 पालखार की जानिब से इस बार जड़ में डालने की कोशिश, अलॉन्ग द कारपेट खेल दिया, गेंद ग्राउंड लेवल की तरह ट्रैवल होती हुई तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा और प्रगति पर पहले टॉस जीतकर नवनाथ 11 पालखार टीम ने फील्डिंग का मुजाफा लिया, दावती बल्लेबाजी करने के लिए श्री सोमदाई शेनवई टीम को। तो फिर से एक बार बंड्या संदीप के लिए इस बार वसीफ का फटका मंजे, दूधाई तलवार बनी तो आबाद, नहीं तो बर्बाद, और बर्बाद हो गए। आपने ही पांव पे कुल्हाड़ी मार लिया और दूसरी विकेट का पतन, डीजे को मौका। तो यहाँ पर खराब स्ट्रोक, यहाँ पर डिसीजन लिया था बल्लेबाज संदीप देशमुख ने और खुद के पांव पे कुराड़ी मार ली। रिवर्स स्वीप का फटका मारने में असफल और विकेट का पतन। दूसरा बल्लेबाज आउट होता हुआ श्री सोमदाई शेनवई का। नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए गणेश देशमुख और नॉन स्ट्राइक पे विनय देशमुख। गेंदबाजी मार्ग पर बंड्या मात्रे गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे श्री सोमदाई शेनवई के कप्तान गणेश देशमुख। गणेश यानी विघ्न हरता जिसे कहा जाता है, संकट मोचन। आज इस प्रतियोगिता में अपने डूबती नैया को किनारे पर लाना होगा बल्लेबाज गणेश देशमुख को। पर इस बार डीप एक्स्ट्रा कवर रीजन में खेलने का प्रयास था, शॉर्ट पॉइंट के रीजन में खिलाड़ी तैनात है, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 15 रन स्कोर बोर्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। जबकि दूसरा पावर प्ले का शतक जारी। गेंदबाजी मार्ग पर बंड्या मात्रे लाजवाब गेंदबाजी, यहां पर बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है श्री सोमदाई शेनवई टीम के बल्लेबाजों को। स्ट्राइक पे बल्लेबाज सलामी वीर बल्लेबाज विनय देशमुख। विनय देशमुख ऐसे बल्लेबाज है, अगर उनके पाले में गेंद आती है तो उसका काम तमाम करते हैं। क्या गेंदबाज बंड्या उन्हें रोकने में कामयाब होंगे? इस बार डांसिंग डाउन आगे आकर खेलने का प्रयास, और ये देखिए लक्ष्य विचलित, अपघात निश्चित। बल्लेबाज विनय देशमुख बैक टू द पैवेलियन, डीजे को मौका।
देशमुख आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए निकू देशमुख। निकू के ऊपर पूरी जिम्मेदारी रहेगी अभी इस प्रतियोगिता में, इस मैच में। विनय देशमुख आउट होने के बाद तीसरा विकेट का पतन जरूर हो चुका है। श्री सोमदाई शेनवई को लाजवाब गेंदबाजी, नवनाथ 11 पालखार के गेंदबाज बंड्या मात्रे की जानिब से, जिन्होंने बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया और अपनी गेंदबाजी स्पेल में मात्र कंजूसी गेंदबाजी करते हुए जकड़ कर रखा है बल्लेबाजों को। स्ट्राइक पे निकू, नॉन स्ट्राइक पे गणेश देशमुख। तो फिर से एक बार बंड्या मात्रे गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज निकू देशमुख। इस बार रिवर्स स्वीप का फटका सफल होते हुए डीप बैकवर्ड पॉइंट रीजन में और वन बाउंस चौकार। चौवे की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 19 रन स्कोर बोर्ड पर। अभी यहां पर निकू ने अपने इरादे स्पष्ट किए, आते ही चौवे के साथ आगाज करते हुए नए गेंदबाज सौरभ म्हात्रे। तो सौरभ म्हात्रे के ऊपर पूरी जिम्मेदारी आज इस प्रतियोगिता में उन्होंने शिरकत फरमाई। कुत्ते भाव की चषक 2022 जय हनुमान क्रिकेट क्लब धूलवड़ की जानिब से पर्व पहले इस प्रतियोगिता का आज का दूसरा दिन और दूसरे दिन का पहली फेरी का दूसरा मुकाबला दोस्तों नवनाथ 11 पालखार विपक्ष श्री सोमदाई शेनवई की टीम के दरमियान होता हुआ। तो सौरभ फिर से एक बार गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे खुद कप्तान गणेश देशमुख। इस बार लेग स्टंप से भटकते हुए, इस बार देखिए खराब कॉल, यहाँ पर तू चल मैं आया, खराब कॉलिंग की वजह से यहाँ पर विकेट का पतन, बल्लेबाज आउट होते हुए डीजे को मौका। उर्फ बार क्या, जिस तरह से कामोटे के बार क्या उसी तरह से ये शेनवई के बार क्या आज इस प्रतियोगिता में अपने क्या बल्लेबाजी के तेवर दिखलाएंगे। क्योंकि दोस्तों क्रिकेट गेम इज ग्लोरियस ऑफ अनसर्टेनिटीज। क्रिकेट एक शानदार खेल है, कभी भी रंग बदल सकता है। रंग का था राजा और राजा का रंग होने में देरी नहीं लगती। तो फिर से एक बार स्कोर रुका हुआ 20 रन हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 4 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है नवनाथ 11 पालखार के गेंदबाजों ने। स्ट्राइक पे प्रतीश, नॉन स्ट्राइक पे निकू और तीसरा ओवर प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर सौरभ अपने ओवर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार। पहली गेंद जरूर दिशा से भटक गए थे, वाइड करार कर दिया था दक्ष पंच अंपायर विनायक वारगेसर ने। इस बार देखिए बारके ऑन द फायर, पहली गेंद पर काउ कॉर्नर से मारेगा के बाहर, लॉफ्टेड षटकार, डीजे को मौका। क्या नाम से कहा जाता है और कामोटे के बार क्या यही स्ट्रोक के लिए जाने जाते हैं और छक्का लगाकर अपने टीम के लिए बड़ा स्ट्रोक लगाकर एक संयमी पारी खेलते हुए बल्लेबाज प्रतीश झावरे उर्फ बारक्या इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन स्कोर बोर्ड पर। 4 विकेटों के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर 5 ओवर का होने वाला क्रिकेट का घमासान युद्ध इस क्रिकेट के पंडेरी पर। फिर से एक बार सौरभ अपने ओर की अगली गेंद बल्लेबाज निकू देशमुख के लिए। निकू भी एक ऐसे बल्लेबाज है जो अपने टीम के लिए बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता रखते हैं, पर इस बार सफल होकर खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में। गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं, थ्रो करते हैं, तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल। तीसरी रन का प्रयास पर निकू ने मना किया। इस दोनों की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन स्कोर बोर्ड पर। 4 विकेटों के नुकसान पर यहाँ पर अभी थोड़ी सी रनों की
भूख को मिटाते हुए दोनों बल्लेबाज, और पूरी जिम्मेदारी रहेगी श्री सोमदाई शेनवई के दोनों बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा। तो यहाँ पर संयमी पारी करनी होगी। दोस्तों मैं अक्सर कहता हूँ, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। और इस बार फिर से एक बार स्विफ्ट हिट खेलने का प्रयास सफल हो गए बल्लेबाज निकू देशमुख, और गेंद बाउंड्री लाइन के पार संजीवनी चौकार। इस छवि की सहायता से स्कोर जा पहुंचा है हार्दिक पांड्या, जर्सी नंबर 33 कहा जाता है, और वही 33 रन स्कोर बोर्ड पर आते हुए श्री सोमदाई शेनवई टीम के निकू यहां पर अपने टीम के लिए किसी भी तरह से रनों की बौछार करते हुए, भले सीधे बल्ले से आओ आड़े बल्ले से आओ, पर जैसे भी आए हमारे टीम के लिए ये रन आना अनिवार्य है, ये भली बात ही जानते हैं। और यहाँ पर स्कोर जा पहुंचा है 33 रन स्कोर बोर्ड पर। तीसरा और प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर सौरभ अपने ओर की 5 विकेट डालेंगे, सामना करेंगे दो चौकों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज निकू देशमुख। फिर से एक बार सौरभ अपने ओर की 5 विकेट डालने के लिए तैयार सज्ज होते हुए राइट आर्म और द विकेट। इस बार फिर से एक बार नजाकत बड़ा स्ट्रोक, क्रिकेट का सौंदर्य साझा करने वाला स्ट्रोक लगाया था बल्लेबाज निकू ने, और इस दो रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 35 रन। तालियों की बौछार होते हुए किसी भी तरह से यहां पर रन प्राप्त करना है, भली बात ही जानते हैं श्री सोमदाई शेनवई के खिलाड़ी। इस दो रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 4 विकेटों के नुकसान पर। तीसरे एक बार सौरभ तीसरी ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे निकू देशमुख। फिर से एक बार स्वीप हिट करने का प्रयास, पर इस बार असफल। दोस्तों मैं अक्सर कहता हूं, जब घी सीधी उंगली से निकलते तो उसे टेढ़ी करना अनिवार्य होता, पर यहां पर असफल हो गए। पहले दो गेंदों पर जरूर रिवर्स स्वीप पे पास हो गए थे बल्लेबाज निकू। तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 35 रन। स्कोर जा पहुंचा है 3 ओवर की समाप्ति के बाद 35 रन। पानी प्लीज, हाँ ड्रिंक ब्रेक यहां पर अंपायर सर का इशारा आता हुआ पानी लेकर जा रहे हैं। इसके बाद होने वाला मुकाबला दोस्तों आज के दिन का पहली फेरी का तीसरा मुकाबला श्री काल भैरव, सॉरी, इसमें जो टीम जीतती है वो जय हनुमान बेंसेवाड़ी के साथ दूसरा मैच खेलेगी। दूसरे फेरी का पहला मुकाबला होगा जय हनुमान बेंसेवाड़ी विपक्ष, जो टीम जीतती है उनके साथ तुरंत इस मैच का दूसरा सेकंड राउंड शुरू होगा। जय हनुमान बेंसेवाड़ी टीम से गुजारिश है कि इस मैच के बाद सज्ज रहे, और फर्स्ट एड भी आ चुका है दोस्तों। देखिए जय हनुमान क्रिकेट क्लब धुलवड़ का मैं आभार व्यक्त करना चाहूंगा, जिन्होंने इस प्रतियोगिता का बहुत ही बढ़िया आयोजन किया है, और इस प्रतियोगिता में किसी भी तरह के खिलाड़ियों को दुखापत न हो उसके लिए फर्स्ट एड जरूर आया है। तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 35 रन स्कोर बोर्ड पर। चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज नए गेंदबाज नवीन म्हात्रे, निजी दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए, और इस बार मार के ऑन द फायर, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, बाबा रामदेव पतंजलि षटकार।
स्पष्ट किया और इस बार देखिए गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, बैक टू बैक दूसरा षटकार। डीजे पर इस छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 47 रन। बारके को ये गेंद अभी फुटबॉल नजर आती हुई, क्योंकि हर गेंद के ऊपर आसमान दिखाते हुए उस्मान की तरह बल्लेबाजी। बारके ऑन द फायर, फिर से एक बार गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे पतन, और बारके के कामली बारके के खिलाड़ी का खेल का अंत होता हुआ यहां पर स्कोर रुका हुआ 47 रन। आकाश तारेकर पारगांव के, सुमित डोंगरे पारगांव के, उसी तरह से सूरज निम्रे मैन फ्रॉम शेनोई। आज इस प्रतियोगिता में सूरज निम्रे के ऊपर पूरी जिम्मेदारी। जिस तरह से सुबह का सूरज इस प्रतियोगिता में आग होक रहा है, यहाँ पर रनों की बौछार करनी होगी। स्कोर रुका हुआ 47 रन, 47 ऑन द बोर्ड। अभी देखना है स्ट्राइक पे सूरज निम्रे किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि नवीन महात्रे के ऊपर 2 गेंदों पे 2 छक्के जड़े थे बल्लेबाज बारकिया प्रतीश झावरे ने, पर कमबैक किया। तीसरी गेंद पर बड़ी मछली को जाल में फांस लिया और वापसी का रास्ता दिखलाया गेंदबाज नवीन महात्रे ने। नए बल्लेबाज सूरज निम्रे। स्कोर रुका हुआ 47 रन। इस बार अलॉन्ग द कारपेट जरूर खेल दिया। बैक टू द बॉलर खेलने का प्रयास था, गेंद के नीचे काऊ कॉर्नर के खिलाड़ी जब तक फील करते हैं 1 ही रन पर संतुष्ट। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा 48 रन। स्कोर बोर्ड पर 4 विकेटों के नुकसान पर फिर से एक बार नवीन अपने ओर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार। सामना करेंगे निकू देशमुख। इस बार निको ने खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर जोन में, गेंद के नीचे खिलाड़ी और फील्डर को थोड़ा सा चकमा दिया, पर अच्छा प्रयास यहाँ पर, अच्छा पर 100% देने होंगे। अपने टीम के लिए 3 रन बचा लिए, सेव कर लिए। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन स्कोर बोर्ड पर। 4 विकेटों के नुकसान पर गेंदबाजी मार्ग पर नवीन महात्रे अपने ओर की आखिरी गेंद डालेंगे। सामना करेंगे सूरज निम्रे। इस बार गेंद हवा में, मिस्ट्रो खराब स्ट्रोक, यहां पर बैक टू द बॉलर खेलने का प्रयास और कॉटन बॉल का प्रयास गेंदबाज नवीन मात्रे द्वारा। सूरज निम्रे की पारी का अंत होता हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 49 रन। इस बार फिर से एक बार रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, सफल होकर खेलने का प्रयास था और यह राज यहां पर पहली गेंद डॉट कराने में कामयाब। दोस्तों जिस दिशा में गेंद होगी उसी दिशा से बल्लेबाजी करो, यह नियंत्रण स्ट्रोक होता है। पर यहां पर रिवर्स स्वीप हर गेंद के ऊपर करना मतलब खुद के पांव पे कुराड़ी मार लेना, इस तरह का स्ट्रोक। फिर से एक बार
राज। और इस बार अपील करते हुए थोड़ी सी ऊंचाई ली थी गेंद ने, पर बल्लेबाज आउट होते हुए डीजे को मौका, 7वीं विकेट का पतन। आउट होने के बाद नए बल्लेबाज से मैदान पर नमूद होते हुए प्रशांत। तो 7 विकेट जरूर जा चुके, स्कोर रुका हुआ 49 रन। यहां पर थोड़ी सी पतझड़ होती हुई जिस तरह से धूप में पत्ते पतझड़ करते, उसी तरह से यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम श्री सोमजाई शेनवई के बल्लेबाजों में पतझड़ होती हुई लाजवाब गेंदबाज स्लॉग ओवर के हणामारी के षटक में जकड़ कर रखते हुए गेंदबाज राज अपने बॉलिंग मार्ग पर। राज मात्रे अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार प्रशांत के लिए। इस बार अच्छी गेंद आखिर पर जाकर खेलना चाहते थे, शॉट लॉन्ग लेग की दिशा में, पर गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में ट्रैवल होती हुई तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। पूरे 50 रन स्कोर बोर्ड पर मुकम्मल होते हुए बल्लेबाजी करने वाली टीम श्री सोमजाई शेनवई। तो फिर से एक बार राज मात्रे अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे बल्लेबाज सागर झावरे। इस बार फुल टॉस किस्म की गेंद गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके। यहां पर बार बार मौके नहीं होते, अंपायर सर का इशारा, लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त होते हुए 6 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 51 रन, 51 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट। 6 विकेटों के नुकसान पर जरूर यहां पर 51 रन प्राप्त किए हैं बल्लेबाजी करने वाली टीम श्री सोमजाई शेनवई। राज लाजवाब गेंदबाजी कर रहे, 4 गेंदें जरूर डाल चुके हैं स्लॉग ओवर में हणामारी के षटक में, पर बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है। इस बार देखिए आओ देखा ना था, प्रशांत ने खेल दिया मिड ऑन मिड विकेट बाउंड्री के पार, गेंद 1 बाउंस चौकार। इस छवि की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ स्कोर छलांग लगाता हुआ 55 रन स्कोर बोर्ड पर। प्रशांत ने चौवा लगाकर अपने टीम के लिए बड़ा योगदान दिया है, अपने बल्लेबाजी के तेवर दिखला। इस बार देखिए लॉन्ग और लॉन्ग ऑफ के बीच गेंद 1 बाउंस, फिर से एक बार चौकार और इस छवि की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 59 रन, 59। डीजे का मौका। यहाँ पर 30 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 30 गेंदों में निर्धारित 7 विकेटों के नुकसान पर 59 रन बनाया और 60 रनों का लक्ष्य खड़ा किया है। नवनाथ 11 पालघर टीम के सामने ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे साथी समालोचक उमेश सालुके के पास। धन्यवाद। धन्यवाद भाईजान। आयला सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा कुते भावकी चषक 2022 या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण जाऊया मैदानाकडे, जिथे पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना आहे। याच्यानंतर दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल जय हनुमान बेंचेवाडी। आपण त्यासाठी तयार राहायचं आहे। जय हनुमान बेंचेवाडी या संघाला विनंती असेल आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे। यातून जो संघ जिंकेल तो लगेच दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण खेळलो जाणार आहोत। सर्वप्रथम आयला सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। श्री सोमजाई शेनवई
रोहा विभागामधील शेनवई संघ आपण पाहताय थोडीशी खराब सुरुवात झाली होती, परंतु बारकाच्या बॅटिंग मधून आलेले शानदार फटके पाहिले आणि त्याच्यामध्ये चांगली उभारणी घेण्याचा प्रयत्न केला शेनवई संघाने. 7 गडी गमावले, 59 धावा इथे बनवलेले आहेत आणि 60 धावांचा लक्ष्य मात्र ठेवलं गेलंय. तो मात्र आपण पाहतोय नवनाथ 11 पालखार या संघासमोर. तब्बल आपण पाहिलं सरासरी विचार केला तर पर ओव्हर मध्ये दीपेश 12 धावा बनवायचे आहेत, म्हणजे कुठेतरी अवघड नाहीये. पर ओव्हर मध्ये तुम्हाला 12 धावा शोधायचे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की सिंगल डबल मध्ये सुद्धा स्कोर बोर्ड तुम्ही हलवत राहू शकता. त्यानंतर खराब चेंडू असेल त्याला सीमा रेषा पाठ, चांगला चेंडू सन्मान सुद्धा देऊ शकता, कारण तुमच्याकडे तेवढा वेळ आहे. कारण पर ओव्हर मध्ये तुम्हाला इथे 12 धावा गोळा करायचे आहेत. परंतु इथे आता मात्र सोमजाई शेनवई संघाला इथे रणनीती आखावी लागेल. जरूर आपल्याकडे 59 धावा आहेत आणि या 60 धावा कोणत्या स्वरूपामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल ते मात्र श्री सोमजाई शेनवई संघात मात्र पाहावं लागेल. कारण एक संघ आपण पाहतो रोहा विभागामधील एक बलंदाज संघाच्या दुसऱ्या साईडला आपण पाहतो तर पेन विभागामधील नवनाथ 11 पालखर हा संघ सुद्धा आपण पाहतो. पालखार संघ हा नक्कीच आपण पाहतो तर एक बलंदाज संघ आहे आणि या दोन संघांमध्ये आपण पाहतो एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल आणि जो कोणता संघ जिंकेल तो डायरेक्ट जय हनुमान बेनसेवाडी या संघासमोर दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना खेळणार आहे आणि तो सामना मात्र 4 ओव्हरचा असणार आहे. गोलंदाज इथे मनीष देशमुखच्या हातामध्ये पहिला ओव्हर मात्र इथे सोपवली गेली आहे आणि पहिल्या 2 ओव्हर खूप महत्वाच्या आहेत, कारण या पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपल्याला कळेल की मॅच मात्र कोणाच्या बाजूने जाणार. कारण 2 पावती शतक आहे. मॅच आपण मध्ये पंचांबा सांगतायत, नक्कीच मॅच कडे आपण जाऊया, कारण मॅच इथे मात्र ऑन होते आणि मनीषच्या हातामध्ये पहिलं शतक दिलेलं आहे, जिथे 60 धावांचा मात्र लक्ष ठेवलं गेलंय नवनाथ 11 या संघासमोर. सलामीची 2 फलंदाज आपण पाहतो, स्ट्राईकला असेल तो रवी मात्रे आणि नॉन स्ट्राईकला असेल तो अनिकेत, ही जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्राईक मात्र रवी मात्रेकडे असणार आहे आणि गोलंदाज आपण बाहेर पाहिजे तर मनीष देशमुखच्या हातामध्ये दिला गेलाय. पहिला चेंडू मॅच ऑन. रवीने मात्र पहिल्या चेंडूवर आपलं खातं ओपन केलं, तो मात्र मिड विकेटच्या वरून सीमा बार दे धक्का घे चक्का मिळतील 6 डीजे. रवीने आपण पाहते 6 धाव्याने अकाउंट आपलं ओपन केलं आहे. जरूर रवीला माहिती आहे 60 धावांचं लक्ष आहे. सुरुवात मात्र चांगली होणं खूप गरजेचं आहे आपल्या संघासाठी. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहते कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, पंचांवर अपील जरूर केली जाते. दक्ष असे पंच मात्र आमचे आहेत, पाहूया त्यांचा निर्णय काय असेल आणि पंच मात्र कळतील की हा मात्र चेंडू वाईट असेल. नक्कीच मित्रांनो, दक्ष आपण पंच काल सुद्धा पाहिले, त्यांच्या माध्यमातून काल सुद्धा चांगली कामगिरी पाहिली आणि या विभागात या पंचकृषीमध्ये त्यांचा दबदबा आहे, त्यांचं नाव आहे आणि म्हणून ते पंच आहेत आणि त्यांचा निर्णय आपण पाहिला तर ते सांगतील की हा चेंडू मात्र वाईट असेल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती 7 धावा. रवी मात्र स्ट्राईक वर आहे. मनीषला सुद्धा माहिती ही विकेट खूप महत्वाची आहे. शेनवई संघाला माहिती ही विकेट किती महत्वाची आहे, कारण सलामीला 2 फलंदाज आले, त्याच्यामुळे ताबडतोब फलंदाजी करणारे हे दोन्ही फलंदाज असतील. ओहो, पुन्हा एकदा मात्र अपील केले जाते. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्ती पाहायला मिळते आणि दक्षाशी पंच आहेत, सांगतील की 22च्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या होती मात्र इथे बिनबाद 8 धावा इथे झालेल्या आहेत. त्या नवनाथ 11 पेन विभागामधील एक संघ आहे, म्हणजे मित्रांनो नक्कीच एक बलंदाज संघ आहे आणि त्यांच्या समोर आहे तो रोहा विभागामधील श्री सोमजाई शेनवई संघ. आपण पाहतोय 59 धावा इथे बनवल्या. 60 धावांचं लक्ष मात्र इथे करायचं आहे, त्याच्यामुळे जर हा लक्ष रोखायचा असेल तर मात्र विकेट खूप महत्वाचे आहे शेनवई संघासाठी. त्यासाठी आपण पाहतोय पहिलं शतक मनीष देशमुखच्या हातामध्ये सोपवले. मनीषने आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडू फेकलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने 2 चेंडू मध्ये 8 धावा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. पुढे जाऊया मैदानामध्ये, जिथे एक बाजूला एक धावा मिळाली. अनिकेत स्ट्राईक वर असेल.
इथे मात्र नक्कीच बॅटची लगेच चेंडू फर्स्ट लेप मध्ये जाईल आणि इथे मात्र दिवसा डावला एक चोरटी धाव घेतली जाईल. एक धावेने मात्र आपलं अकाउंट ओपन केलं आणि एक धाव मात्र मिळेल ती निवडणूक 11 संघाला धावसंख्या एकनी पुढे सरकेल धावसंख्या होती ती मात्र इथे 9 धावा झालेल्या आहेत. 27 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावांची सुद्धा गरज आहे. समीकरणाचा आपण विचार केला तर 27 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावांची गरज आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 2 पॉवर प्ले शतक आहेत. या 2 पॉवर शतकामध्ये कमीत कमी धावा करते आणि मात्र ते विकेट प्राप्त करावे लागतील शनवाई संघाला. पुन्हा एकदा आपण पाहते खोलात टाकायचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहते तर मिडम मध्ये आणला जाईल. एक धाव मात्र तिथे मिळेल. चांगला क्षेत्रक्षण गणेश तिथे आहे आणि एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहते दुहेरी अंकीमध्ये जाईल आणि धावा मात्र होतील त्या 10 धावा इथे झालेत. पुन्हा एकदा अनिकेत मात्र स्ट्राईकला असेल. या ओव्हर मध्ये जर आपण पाहतो 4 चेंडू इथे झालेले आहेत. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये कारण 5 ओव्हरची मॅच आहे. 2 पॉवरचे शतक आहे. 60 धावांचं लक्ष ठेवलं गेले पर ओव्हर मध्ये. इथे मात्र 12 धावा शोधायचे आहेत आणि 12 धावा शोधण्याचा मात्र प्रयत्न होता. पहिल्या चेंडू मात्र 6 धावा आल्यानंतर काय गोलंदाजी. खऱ्या अर्थाने या खेळपट्टीमध्ये ही खेळपट्टी मात्र कोणाला साथ दिली सांगता येत नाही अशी खेळपट्टी आहे. इथे आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांनी सुद्धा चांगलं कमबॅक केले मनीष आणि मी म्हणेन कारण 12 धावांचा सरासरी आहे आणि आतापर्यंत आपण पाहतो 10 धावा इथे झालेल्या आहेत आणि शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या पहिल्या पॉवर प्ले मध्ये. पुन्हा एकदा मोठ्या फटका माझा प्रयत्न होता. सरळ बॅटने केला फटका होता. चेंडू आपण पाहतो ऑन साईडला येईल. तिथे मात्र निकू आहे. एक धाव मात्र घेतली जाईल. एक या धाव संख्येने मात्र इथे आपण पाहिलं पहिला 6 चेंडूचा खेळ मात्र समजाई शनवाई संघाकडून समाप्त होईल आणि जी 12ची सरासरी राखायची होती तिथे मात्र 11ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरले. ते 2 फलंदाज रवी आणि अनिकेत ही जोडी. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 49 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 12.3 ची सरासरी मात्र तिथे आखावी लागेल पर ओव्हर मध्ये. 24 चेंडू आणि 49 धावा मात्र इथे बनवायच्या आहेत त्या नवनाथ 11 पेन मधून आल्या संघाला. आणि जमेची बाजू असं म्हटलं तर मात्र रवी आणि अनिकेत ही जोडी मात्र शाबूत आहे. तल ठोकून मात्र मैदानाच्या आतमध्ये बसलेले आहे. गोलंदाज क्रमांक दुसरा आपण पाहतो तर संदीपच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेले. संदीप देशमुख पुन्हा एकदा आपण पाहतो तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन येते संदीप. 24 चेंडू आणि 49 धावांची मात्र गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर आपण पाहतो अनिकेत असेल. अनिकेतचा जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा सामना केला. 2 या धावसंख्येवर अनिकेत केलतोय. रवी मात्रेचा आपण विचार केला 3 चेंडू आणि 7 धावसंख्येवर मात्र तो नॉन स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो गतीमध्ये परिवर्तन गेलं होतं आणि इथे मात्र डॉट चेंडू जाईल. या चेंडूची अपेक्षा असेल तिसरी श्री सोमजाई शनवाई संघाला कारण अजून सुद्धा आपण पाहतो 49 धावा इथे रोखायच्या आहेत आणि आपण पाहतो सुरुवात मात्र षटकाराने झाली होती. काल सुद्धा आपण क्वालिफाय ची मॅच जर पाहिली 25 धावांचं लक्ष होतं. षटकारांनी डिफेन्स सुरुवात केली होती परंतु शेवट मात्र गोड झाला आर के गौड या संघाचा. त्याच्यामुळे या मॅच मध्ये सुद्धा काय होईल सांगणं थोडंसं अवघड आहे कठीण आहे कारण दोन्ही आपण पाहतो तर बलाढ्य संघ आहेत आणि मात्र दुसऱ्या फेरीमध्ये कोण धडक मारणार हे मात्र पाळे. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड क्षेत्रामधून सरळ ट्रायल होईल. चेंडू मात्र जाईल सरळ सीमा पार. होगा बेडा पार तो मिलेंगे 4 डीजे. समजाई शनवाई संघ वेल कसा बाजूला याच्याकडे लक्ष द्या. आपल्याला 25 मिनिटांमध्ये हा सामना संपवायचा आहे. 4 या धावसंख्येला आकार दिला जाईल. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर मात्र बिन बाद 15ची धावसंख्या झालेली आहे. 45 धावांची अजून सुद्धा गरज आहे आणि तिच्या बॅटिंगमधून आलेला फटका पाहायचा. पुण्याचा सरळ बॅटिंग केला फटका होता. मानस होतं धाडस होतं परंतु इथे पाहायचं आहे डायरेक्ट हिट काम तमाम आणि मात्र इथे रवी मात्रला परतावा लागेल. डीजेला संधी रनआउटच्या सर्वांमध्ये पहिला धक्का.
धन्यवाद डीजे. आपण पाहते तर दीपेश हा कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरणार का, कारण रवी चांगली फलंदाजी करत होता, कुठेतरी एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये असफल ठरला आणि मात्र एक महत्वाची विकेट आपण पाहतो इथे मात्र द्यावी लागली ती रवी मात्र आपण पाहतो रनआउटच्या सरमध्ये बाद होते. कुठेतरी आपण पाहिले तर हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो का गोलंदाजी सांगायला, कारण 21 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा 45 धावांची गरज आहे. आणि मात्र स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला सौरभ. ओहो, पुन्हा एकदा हा टॅकल चेंडू होता, त्याला मात्र उडवलं. चेंडू जातो मिड विकेटच्या वरून सीमाबार, दे धक्का घे चक्का. अनिकेतच्या बॅटिंग मधून आली हा 6 धावा. डीजे. डीजे. आणि मात्र आता पूर्णपणे अनिकेतवर जबाबदारी आहे, कारण रवी बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आता अनिकेतच्या खांद्यावर आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. अनिकेतच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतो आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू जर आपण पाहिलं तर ऑन साईडला जाईल. एक धाव मात्र मिळेल अनिकेतला, एक धाव मिळते संघाला. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या होती आमचे स्कोरर दीपेश कुते आम्हाला सांगतात की धावा आहेत मात्र इथे 22 धावा इथे झालेल्या आहेत. अजून सुद्धा जर आपण पाहतो या ओव्हर मधील एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेचं शतक शिल्लक चालू असताना आपण पाहतो शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मध्ये. सौरभ आपण पाहतो पहिल्या चेंडूचा सामना करणार, कारण रवी मात्र रनआउटच्या बाद झाल्यानंतर आता मात्र सौरभला संधी मिळाली इनायत नंबर 3 वर. ओहो, इथे मात्र उडवायचा प्रयत्न केला, चेंडू हवेत आणि तिथे मात्र गणेश आहे आणि गणेश मात्र कोणती चुकी करत नाही. सुरक्षित हातामध्ये झेल परतावा लागेल सौरभला आणि असेल डीजेला संधी. 2 गडी. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मनीषच्या हातामध्ये चेंडू दिलं. मनीषने आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केला, कोणताही गडी मात्र बाद केला. त्यानंतर आपण पाहिजे विचार केला आणि गोलंदाजी दिली ते मात्र संदीपच्या हातामध्ये. संदीपने आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद केले आणि तब्बल 11 धावा दिलेल्या आहेत. जी 12ची सरासरी होती तिथे मात्र कुठेतरी थोडासा अडथळा मात्र निर्माण केला जातोय तो गोलंदाजी सांगणे. धावा मात्र 22 झाल्यात. 18 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची अजून सहगरज आहे. 18 चेंडू आणि 38 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर मनीषच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि पहिल्या ओव्हर मध्ये मात्र विकेट बाद केला नव्हते. 11 धावा खर्च केला होता. मनीषच्या हातामध्ये चेंडू दिले. 18 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची मात्र अजून सुद्धा गरज आहे ती नवनाथ 11 पालखर या संघाला. पालखार या संघाला. तर जाऊया मैदानाकडे, कारण 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे तो अनिकेत. आपण पाहते तर नक्कीच चांगली फलंदाजी करतो. अनिकेतच्या बॅटिंग मधून आपण पाहिलं तर एक चौकारी षटकार जरूर आलाय. तो नॉन स्ट्राईकला आहे. घंटा स्ट्राईकवर असेल गोलंदाज मनीष. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहते तर एक्स्ट्रा कोर मध्ये जाण्यात आले. एक धाव मात्र इथे मिळेल ते बंड्याला, एक धाव मिळेल ती संघाला. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या होती ती आमची 23 धावा इथे झालेल्या आहेत. इथे मात्र 60 धावांचा पाठलाग करतोय आणि पाठलाग करत असताना आतापर्यंत मात्र 2 गडी बाद जरूर झालेले आहेत, परंतु अनिकेतवर पूर्णपणे आता जबाबदारी असेल हे मॅच मात्र या 37 धावा ज्या आहेत त्या मात्र बनवण्याची. परंतु इथे जर अडथळा असेल शनिवारी सांगाल तो मात्र अनिकेतचा. आणि इथे मात्र आपण पाहायचं आहे दक्षाशे पंचायत अपील जी केली जाते, परंतु इथे मात्र धाव मिळणार नाहीये. इथे मात्र डॉट चेंडू देणार नाही. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. ही निर्णायक ओव्हर असेल. ही ओव्हर कलाटणी देणारी ओव्हर असेल, कारण ही तिसरी ओव्हर चालू आहे. या ओव्हर मध्ये किती धावा खर्च केल्या जाणार हे महत्वाचं आहे. आणि इथे मात्र मनीष गोलंदाजी करते. मनीषला जर या खेळपट्टीचा सूर गवसला असेल तर नक्की चांगली गोलंदाजी करू शकतो, कारण आपण सातत्यामध्ये पाहिलं रोहा विभागामध्ये ज्याचं वर्चस्व गाजवलं या गोलंदाजाने तोच मात्र मनीष देशमुख इथे गोलंदाजी करते. परंतु अनिकेत यांनी सुद्धा आपण पाहतो तर मेन पेनच्या मैदानामध्ये नक्कीच गाजवलं असेल, परंतु आज संधी आहे या दोन्ही संघांना इथे मात्र आपलं मनोरंजन करण्यासाठी. हो, इथे मात्र लो फुलटा चेंडू होता, त्याला मात्र सरळ बॅटने केला. चेंडू आपण पाहतोय डीप लॉंग आउट मध्ये येईल. इथे मात्र गणेश आहे, चांगलं संरक्षण केलं जाईल. एक धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 24 धावा इथे झालेल्या आहेत. या ओव्हर मध्ये 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये मात्र जर आपण पाहिले तर 2 धावा खर्च केल्यात. मनीषला माहिती ही ओव्हर खूप महत्वाची आहे. बंड्या मात्र स्ट्राईक वर आहे. जोखीम मात्र घ्यावं लागेल. तुम्हाला चौकार षटकार शोधावा लागतील, कारण अजून सुद्धा जर आपण पाहिजे 36 धावांचा एक लक्ष्य मात्र तुम्हाला इथे बनवायचं आहे.
60 धावा बनवल्या, 60 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेले. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर लगावला आणि या मात्र फटक्याला बंड्याला मात्र तब्बल मिळतील त्या 6 धावा, अर्धा डझन धावा मिळतील. डीजे बॅटिंग मधून आलेला एक स्ट्रोक आणि त्याच्यामध्ये मिळतील त्या तब्बल 6 धावा. 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या 30 झालेली आहे. अर्ध मकांतर गाठले आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाने षटकार मारला, परंतु त्याला आता तंबूचा रस्ता दाखवले. एक तुमारी एका मारी. जाऊया डीजे कडे. 30 धावा झाल्या. काल सुद्धा आपण पाहतो राजस्थान रॉयल्सने तब्बल 222 धावा बनवला होता आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी पाठलाग सुद्धा केला होता. कुठेतरी आपण पाहतोय तर ऋषभ पंत असेल, यांची फलंदाजी कुठेतरी पृथ्वी शॉ असेल, हे कुठेतरी आपण पाहतोय बाद झाले, नाहीतर नक्कीच त्याचा पाठलाग सुद्धा केला असता. आणि जॉर्ज बटलरने आपण पाहतोय काल 65 धावा आणि 116 धावांची जबरदस्त केली गेली होती. एक चेंडू शिल्लक आहे आणि 30 धावा मात्र झाल्यात. अजून सुद्धा 30 धावांची गरज आहे. आणि नक्कीच आपण पाहते तर 2022 IPL चा हंगामा म्हणजे दुसऱ्यांदा शतक मात्र झळकवलं तो जॉर्ज बटलर, पण इथे एक धाव मिळेल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि इथे मात्र आपण पाहतो तर 18 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त होते आणि 18 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर 60 धावांचा मात्र पाठलाग करतोय तो मात्र नवनाथ 11 संघ. तिथे मात्र आपण पाहिलं तर 31 धावा झालेल्या आहेत आणि 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. दीपेश आपण पाहिले ना, जी सरासरी 12 ची होती ना, ती सरासरी आता 14.5 ची सरासरी लागलेली आहे. म्हणजे कुठेतरी गोलंदाजी करण्याच्या संघाने जो मानस आणि धाडस दाखवलं होतं तिथे कुठेतरी ते मात्र आता इश्यू आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका, शनवाई संघाला विनंती असेल. संदीप चला आपण टीम मीटिंग, मला वाटतं पाणी ड्रिंक्स आहे, पाणी घेऊन जा आपण मैदानामध्ये. वेळ वाया जाण्याची दक्षता घ्या. तसेच आपण पाहतोय तर जय हनुमान क्रिकेट क्लब धुलवड कुते भावकी चषक 2022 ज्याने आपण पाहतोय स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न जरूर पाहावं, परंतु ते स्वप्न पूर्ण होतील का याची सुद्धा दक्षता घ्यावी लागते. आणि आपण पाहतोय पूर्णपणे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय पूर्ण लक्ष दिलेलं आहे. असं वाटतंय ना की ही स्पर्धा कमीत कमी 5 लाखाची स्पर्धा आहे, असं आयोजन आणि असं नियोजन मात्र इथे पाहायला मिळते. परंतु या स्पर्धेत प्रथम क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 आहे. गोलंदाज मात्र येते विनू देशमुखच्या हातामध्ये चेंडू सोपवले. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मॅच आपण पाहिले तर वेगळ्या स्तरावर आहे, कारण जिथे आपण पाहिलं तर 12 ची सरासरी होती आणि आता मात्र सरासरी मात्र या गोलंदाजाने वाढवत नेलेली आहे. ती मात्र 14.5 ची सरासरी इथे मात्र लावली गेलेली आहे, कारण 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. या ओव्हर मध्ये जर 15 किंवा 16 धावा आल्या नाहीये तर मात्र पेन संघासाठी कुठे थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु आता आपण पाहूया राज आणि अनिकेत ही जोडी मात्र मैदानात आहे. अनिकेतच्या बॅटिंग मधून जर आपण पाहतो एक चौकार एक षटकार जरूर आहे. अनिकेतचा आपण खेळाचा विचार केला तर आतापर्यंत 14 धावा त्याच्या बॅटिंग मधून आलेल्या आहेत. आणि इथे मात्र राजच्या बॅटिंग मधून आलेला फटका फसतोय. चेंडू मात्र आपण पाहतो नोमॅन्स लँड्स मध्ये पडेल. त्याच दरम्यान मात्र राजला इथे 2 धावा मिळतील. 2 धावा मात्र मिळतील त्या नवनाथ 11 संघाला. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या आमची स्कोर होती ती 33 धावा इथे झालेल्या आहेत. 11 चेंडू आणि मात्र 27 धावांची आवश्यक गरज आहे, कारण इथे मात्र दीपेश आपण पाहतो उलटी गिनती केलेली आहे. आणि उलटी गिनती आपण अशासाठी केली कारण इथे समीकरण बदलते. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 33 धावा बनवण्यापासून आपण पाहतो 3 गडी मात्र इथे गमावलेल्या आहेत आणि अजून सुद्धा 27 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न, बॅट जरूर आडवी केली होती परंतु चेंडू आपण पाहतोय तर विनूला सुद्धा माहिती आहे ही ओव्हर खूप महत्वाची आहे, ही इम्पॉर्टंट ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये बरंच काही चित्र रंगेल हे शनवाई सांगाल सुद्धा माहिती आहे. 10 चेंडू आणि 27 धावांची मात्र गरज आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहते गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू हलक्या हाताने कडे, चेंडू थर्डमॅन दिशेने जाईल. एक धाव मात्र घेतली जाईल. एक धाव मात्र राजला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 34 धावा. 34 धावा इथे झालेल्या आहे. 60 धावांचा पाठलाग करतोय
अर्थातच आणि आतापर्यंत 34 धावा झालेत, 9 चेंडू शिल्लक आहे, 26 धावांची गरज आहे, एक षटकार या मॅचचं चित्र बदलेल. परंतु पाहायचा विनू ज्या गोलंदाजीच्या नावाने ओळखला जातं, ज्याचं आपण पाहते तर रोहा विभागामध्ये दबदबा आहे, परंतु त्याचप्रमाणे पाहते अनिकेत सुद्धा सलामीला फलंदाज आहे, त्याच्या बॅटिंगचा चौका षटकार आपण पाहिले. परंतु इथे मात्र अनिकेत सारख्या फलंदाज सुद्धा शांत ठेवले. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. कुठेतरी मॅच आता मात्र ही रंगतदार पाहायला मिळेल आणि या मॅचचं चित्र हळूहळू का होईना मात्र बदलते. परंतु अनिकेत जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र गोलंदाजी करण्यास संघाला चिंता करावी लागेल. कारण अनिकेत आपण तर हो पण मी म्हटलं होतं अनिकेत जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतो, कारण अनिकेतकडे तसे शॉट आहेत. आणि हा मात्र देखना स्ट्रोक चेंडू जाईल ऑन साईडला 6 धावेसाठी डीजे. संघाचं चित्र बदलेल, आकार बदलेल. धावसंख्या होती 40, 7 चेंडू 20 धावांची गरज. ओहो, एक तुमारी तो एक हमारी. मित्रांनो हे होणारच, कारण दोन बलंदाज संघ आहेत. जो आपण सामना पाहिला होता मुंबई इंडियन्स आणि CSK यांच्यामध्ये पाहिला होता. टीम मीटिंग घेऊ नका. 6 चेंडू आणि 20 धावांची मात्र गरज आहे. पंच काय सांगते? पाणी, हा पाण्याची गरज, आपण पाणी घेऊन जा. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. इथे मात्र आपण पाहतो दीपेश हा सामना टाय होणार का, कारण दोन्ही संघ आपण पाहताना हारायला तयार नाहीयेत. इथे मात्र संघर्ष जरूर आहे. एक साईडला आपण पाहिलं सोमजाई शेनवे संघ ज्याने 59 धाव बनवल्यात आणि त्याचा पाठलाग मात्र आपण पाहतो तर नवनाथ 11 पेन विभागामधील पालखर संघ हा आपण पाहतो तर पालखार संघ आपण पाहतो तर इथे चांगली फलंदाजी जरूर करते. परंतु अनिकेत मात्र आहे तोपर्यंत थोडासा नक्कीच अडथळा मात्र इथे निर्माण होऊ शकतो. आणि इथे मात्र आता 20 धावा आहेत अजून रोखण्यासाठी. आणि मात्र पाहायचंय कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल, कारण त्या गोलंदाजाकडे तर आपण पाहतो तब्बल 20 धावा आहेत. आणि या 20 धावा दिल्या जाणार का 20 धावा रोखल्या जाणार, 20 धावा ठोकल्या जाणार, या बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मात्र इथे शोधायची आहेत. परंतु अनिकेत मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला राज असेल. 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावा, 40 धावा. गोलंदाज मात्र येतोय निकू देशमुख, ज्याने आपण पाहतोय रिवर्सचे 2 फटके ज्याने वापर केला आणि तब्बल आपल्या संघासाठी 10 धावा त्यांनी बनवल्या होत्या. तोच मात्र गोलंदाजासाठी येतोय. निकूच्या अकाउंट मध्ये तब्बल 20 धावा फिक्स केलेल्या आहेत, डिपॉझिट मध्ये जरूर आहेत. परंतु पाहायचा राज आणि इथे मात्र पाहायचं तर खोला टाका चेंडू होता, मात्र चेंडू आपण पाहतो तर काऊ कोणामध्ये उचलला जाईल आणि मात्र इथे एकच धाव मिळेल. इथे मात्र आता संघर्ष करावा लागेल अनिकेत याला, कारण तब्बल आपण पाहतो धावा संख्येचा जर आलेख पाहतो 41 धावा इथे झालेल्या आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची मात्र गरज आहे. 5 चेंडू 19 धावा, 19 धावा, 5 चेंडू शिल्लक. समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोण मारणार बाजी, कोण ठरणार बाजीगर, प्रश्नाचे उत्तर इथे मात्र समजेल जरूर. फटका बसतोय, मात्र प्रयत्न केला होता आणि इथे मात्र ओहो माय गॉड, ही कॅच नाही तर ही मॅच होणार का. आणि इथे मात्र काय घडतंय, झेल जरूर सुटलं, परंतु अनिकेतला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. डीजेला संधी मोमेंटन होता दोन्ही संघासाठी, परंतु मोमेंटन असेल शेनवाई संघासाठी, कारण अनिकेत मात्र इथे बाद होते. अनिकेत यांनी एक मोलाची कामगिरी केली. 13 चेंडू आणि 21 धावा करून मात्र बाद झाला, परंतु आपल्या संघाला कुठेतरी विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. सागर मैदानच्या आतमध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 18 धावा इथे मात्र गरज आहे विजयासाठी. आणि इथे मात्र थोडस मॅचचं मोमेंटम जो होता, झेल सुटल्यानंतर असं वाटलं होतं कॅच सुटली होती.
ओहो, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र 3 चेंडू. इथे मात्र आपण पाहूया दीपेश, जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार तर सामना टाय होईल आणि जी सुपर ओव्हर आपण ठेवले त्याचा मात्र इथे विचार केला जाईल. परंतु पाहायचं आहे 3 चेंडू आणि 18 धावा, 3 षटकार लागावा लागतील. आता मात्र सागरने सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या संघाला 3 चेंडू मध्ये 3 षटकार जरूर लागले, परंतु आता मात्र ते काम करावं लागेल. आणि निकू मात्र इथे चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आणि 18 धावा. थोडस आपण पाहतो रनवे मध्ये काहीतरी अडथळा आलेला आहे, कारण अजून सुद्धा मॅच संपलेली नाहीये. पण जर का या चेंडूवर षटकार आला तर पुन्हा एकदा हे मॅच खुलेल आणि मॅच अशी खुलेल की नक्कीच येणाऱ्या 2 चेंडू मध्ये काय घडेल हे सांगणं तेवढं अवघड ठरेल. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. इथे मात्र देखना स्ट्रोक मात्र चेंडू आपण पाहतोय पॉइंट रिजन मधून जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण मात्र पाहायला मिळते आणि इथे मात्र 1 धाव जरूर मिळेल. आणि आता मात्र पूर्णपणे या मॅचचं चित्र जर आपण पाहिलं तर बदललंय, परंतु मॅच आहे आणि क्रिकेट असं म्हणतात ना की कधीही रंग बदलणारा खेळ आहे. जिथे आपण पाहतो 1 चेंडू मध्ये 23 धावा सुद्धा झाल्या, इथे मात्र 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. इंटरनॅशनल लेवलला आपण पाहिलं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीने तब्बल 1 चेंडू मध्ये 23 धावा मोजल्या होत्या, इथे मात्र 2 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र नक्कीच लो फुलटाचा चेंडू होता, त्याला जरूर आपण पाहिलं तर मिड विकेटच्या वरून सीमा पार. इथे जर हा कदाचित नो चेंडू असता तर समीकरण बदललं असतं, परंतु निकोला साध्या माहिती होता जर हा चेंडू इकडे 19-20 झाला असता तर मॅचचं चित्र बदललं असतं. 1 चेंडू शिल्लक आहे आणि मात्र 11 धावांची गरज आहे. अजून सुद्धा मॅच संपलेली नाहीये. कधी कधी दीपेश गोलंदाजच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असतं, त्याला आपण काहीतरी वेगळं करूया आणि त्या वेगळ्याच्या भावनेमध्ये कधी कधी मॅच सुद्धा अंगलट येते. असंच काही प्रकार निकूच्या माध्यमातून पाहायला गेलो होतं, परंतु तो चेंडू लो फुल टॉच मध्ये गेला कदाचित. आणि इथे मात्र हा टायगर चेंडू जरूर उडवलेला आहे, परंतु इथे आपण पाहिले तर चांगलं क्षेत्ररक्षण होणार नाही. परंतु इथे आपण पाहते तर श्री सोमदाई संघ इथे मात्र विजय होते. विजय संघाचे अभिनंदन. अभिनंदन हार्ले संघाचे सुद्धा अभिनंदन. जय हनुमान बेनसेवाडी संघाचा संघनायक, जय हनुमान बेनसेवाडी संघाचा संघनायक. चला आपण टॉस साठी यायचं आहे आणि विपक्ष असेल श्री सोमजाई शेनवई संघ हा मद्रास असेल. आणि यास आपण पाहिले तर